श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, 18 वर्षांच्या वयामध्ये जास्तीत जास्त लोक विचार करतात की आपली वेळ लवकर येईल. जेव्हा वयाचे 30 वर्ष होतात तरी डोक्यात विचार येतात की आपली वेळ येईल लवकरच. वयाची 40 वर्ष झाली तरी पण आशा राहतेच की आपली वेळ नक्की येईल म्हणून. वयाची 50 वर्ष पूर्ण झाली तरी पण आपली वेळ आलीच नाही. श्रोते हो, 60 वर्ष वयाच्या नंतर कधीतरी अचानक छातीमध्ये दुखायला लागतं. तेव्हा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर सांगतात की यांची वेळ आली. जवळच्या सगळ्या नातेवाईकांना बोलावून घ्या. तेव्हा गणित सुटतं आणि कळतं की जेव्हा जी वेळ असते ती आपलीच वेळ असते, पण आता वेळ संपलेली असते. श्रोते हो, म्हणून आपल्या येणाऱ्या वेळेचा विचार करू नका. जी वेळ सध्या आहे ना, जी वेळ जशी आहे ना तशी स्वीकारा आणि मनसोक्त जगत राहा. आपलं ध्येय पूर्ण करण्याचा, आपली वेळ आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. स्वतःहून फक्त शेवटची वेळ येत असते, पण आपली वेळ ही स्वतःहून येत नसते, ती आणावीच लागते. बघा, पडतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एक नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षा ठेवू नका. देव तुमचं कर्म बघतो, तुमचा दिखाऊपणा नाही. रुसणं हे स्त्रीचं सौंदर्य असतं आणि ती रुसल्यावर तिला म्हणवणं हे पुरुषाचं प्रेम असतं. एकांत आवडायला लागला की समजायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलो. आलेल्या परिस्थितीला संयमानं तोंड देऊन सगळं काही ठीक आहे हे दाखवण्याची कला फक्त बाप या नावात असते. जे एकनिष्ठ असतात ते प्रत्येकासाठी वेडे नसतात. उपकार जरी फेडता नाही आले तरी चालेल, पण जाणीव आयुष्यभर ठेवावी. प्रत्येकाच्या नजरेत चांगलं राहावं, इतक्या लोकांच्या नजरा चांगल्या नाहीत. माणसानं कधीच कोणत्या गोष्टींचा अहंकार करू नये, कारण पद, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी हे फक्त आयुष्यात आलेलं 4 दिवसांचं ते पाहुणं असतात. बाप कितीही गरीब असला तरी मुलांच्या बाबतीत काहीही करताना तो त्याची ऐपत अजिबात बघत नाही. वाईट तर तेव्हा वाटतं अनोळखी साथ देतात आणि आपली मजा बघतात. खऱ्या माणसानं ठामपणे स्पष्ट आणि खरं बोललं पाहिजे, नाहीतर खोटा माणूस जोर जोरात बोलतो आणि सगळ्यांना तोच खरा वाटतो. ताकद तुमच्या शब्दात असू द्या, आवाजात नको, कारण शेती पावसानं होते, पुराच्या पाण्यानं नाही. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होते, हे एक किमती सत्य आहे. भक्ताला दुःख झालेलं भगवंतालाच मान्य नसतं. आयुष्यात पडल्याशिवाय स्वतःला सांभाळायची कला निर्माण होत नसते. लोक येतील, लोक जातील, जपायची फक्त तीच जी अडचणीत आपल्या सोबत उभी राहतील. काहीही करणं, काहीही बोलणं, कसंही वागणं खूप सोपं आहे, पण हे सगळं केल्यानंतर जो भोग वाट्याला येतो तो भोग भोगणं खूप अवघड असतं. काही लोक
आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत सुद्धा गमावतात. मनातलं गैरसमज हे जाळून टाकलं की नात्यातल्या तणावाचे निश्चित राख होते. कोणाचा निस्वार्थ आणि साधा स्वभाव हा त्याचा कमीपणा किंवा मूर्खपणा नसतो, तर ते त्याचे संस्कार असतात. कर्म चांगली असतील तर घाबरायचं काहीच कारण नसतं. सत्याचा मार्ग हा खूप सोपा आणि सरळ आहे, पण लोक त्यावर चालत नाहीत, कारण लोकांना वाकड्यात घुसायची सवय असते. 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या 4 लोकांनाच करू द्या. कोणी आपलं घर चालवायला येत नसतं. काही माणसं खरं सोन चाप्यासारखी असतात. त्यांच्या फक्त असण्यानंच जवळचं वातावरण आनंदी होऊन जातं. जो तुमच्या भावना जाणूनही तुम्हाला दुखावतो, तो कधीच तुमचा असू शकत नाही. जशी मनाची भावना ही मनालाच कळते, तशी मैत्रीची भावना ही मैत्रीलाच कळते. जीवनात थोडं तरी दुःख असावं सुखाची किंमत कळण्यासाठी. माणूस कितीही मोठा झाला तरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आईची गरज भासते. सत्य नेहमीच तुमच्या कल्पनांना चकवा देतं. स्वतःच्या वाट्याला दुःखाचं काठं असलं तर इतरांना सुखाचं फूल देत राहणं हीच मानवी स्वभावाची खरी गरज असते. स्वतःचा आधार स्वतः असलं की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबी येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्की थांबेल. जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्याच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली. कधीही कोणाला खूपच समजावण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढं समजतात जेवढी त्यांची कुवत असते. अनुभवाच्या सावलीत बालपण गेलं की दुनियादारीचा अनुभव येण्याआधीच शहाणपण येतं. आपल्या माणसाच्या रागाला चुकीचं समजायचं नसतं. त्याला आपली काळजी वाटते आणि आपण निष्काळजीपणा दाखवला, त्याचं ऐकलं नाही की मग त्याची चिडचिड होत असते. विनाकारण चिडत नसतं कोणी कुणावर, त्यासाठी खूप प्रेम असावं लागतं.